होतं या ठिकाणी? या ठिकाणी विविध संस्थांच्या मार्फत, जीपीएसच्या मार्फत आणि जनतेच्या आशीर्वादाने या ठिकाणी नाला खोलीकरण करण्यात येत आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघाचा आम्ही ज्यावेळेस आराखडा तयार केला, एकूण 420 किलोमीटर नाल्याचे या ठिकाणी लांबी आम्हाला मिळालेली आहे आणि त्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे. याचा फायदा शेतकऱ्यांच्या शेताची जी बांध आहेत ते बांध तर सुरक्षित होतीलच, त्याचबरोबर वॉटर लेवल वाढेल आणि जो कोरडाऊ शेतकरी आहे तो बागायत होण्यास मदत होणार. भाऊ, जवळपास तालुक्यातील किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल, काय वाटतं? लाखोच्या वरती, लाखच्या वरती शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. भाऊ, राज्यामध्ये यशस्वी ठरेल का हा प्रयोग? प्रयत्न तर करतोय आणि यशस्वी ठरेलच, कारण की चित्र तुमच्या डोळ्याच्या समोर आहे. आम्ही हे काय आबडधोबड काम करत नाहीये, टेक्निकल सुद्धा तिची मदत घेतोय. कशा पद्धतीने झालं पाहिजे, काय केलं तर फायदा होईल. आमचं पुढचं स्टेज वेगळं आहे. अजून आम्हाला पूर्ण हे निवडणूक कुठलीच नाही आहे, त्यामुळे कोणी त्याचं भांडवलही करू शकत नाही. आम्ही सगळ्यांना घेऊन चालतोय आणि हेच करण्याकरता लोकांचा सहभाग असणं गरजेचं आहे आणि तो सहभागी आम्हाला मिळतो. याचा फायदा 100% होईल. भाऊ, जळगावचा विजयनगर राज्यभर गाजेल का? मनात आलं तर कोणी करू शकतं हे काम. करायला कोणाला मवा नाही आहे, पण केलं गेलं पाहिजे. मी करतोय म्हणून मी मोठा आहे असं नाही आहे. सगळ्यांनी केलं तर राज्याला मोठी मदत होईल. धरणगाव तालुक्यात तसा दुष्काळी तालुका मानला जातो आणि आपल्या या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार. निश्चितपणाने फायदा होईल. किती किलोमीटरपर्यंत? एक 420 किलोमीटर.